Now artificial drought. It has been seen that drought produced by chimney is affected by the atmospheric conditions. आपण जे इक्वेशन बघितलं नॅचरल ड्रॉटचं, तर त्यामध्ये काय आहे, ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स म्हणजे कोणत्या T1 आणि T2 म्हणजे टेम्परेचर असणार आहे ते ऍटमॉस्फेरिक कंडिशनवर आपलं डिपेंड असतं. कारण T1 म्हणजे काय आहे, टेम्परेचर ऑफ कोल्ड एअर. कोल्ड एअर कुठली, आउटसाइडची. जर रेनी सीझन असेल किंवा विंटर सीझन असेल तर आउटसाइडचं जे कोल्ड एअर टेम्परेचर आहे ते काय असणार आहे, ऍज कम्पेअर टू समर सीझन कमी असणार आहे. त्यामुळे काय होतं, जो टेम्परेचर डिफरन्स असतो सीझन नुसार, त्यामुळे काय होतं आपलं ड्रॉट जे प्रोड्यूस होणार त्यावर इफेक्ट होतो. म्हणजे ऍटमॉस्फेरिक कंडिशन्सचा इफेक्ट झालाय किंवा अफेक्ट केलाय त्याने. देन इट हॅज नो फ्लेक्झिबिलिटी, पुअर इफिशियन्सी अँड टॉल चिमनी इज रिक्वायर्ड. म्हणजे नॅचरल ड्रॉट काय फ्लेक्झिबल नाहीये. देन म्हणजे आपण चेंज करू शकतो की ते ड्रॉट, त्यावर आपलं काहीच कंट्रोल नसतं नॅचरल ड्रॉट मध्ये. ते सगळं डिपेंड्स असतं ऍटमॉस्फेरिक कंडिशन्सवर. देन पुअर इफिशियन्सी, त्यामुळे काय होतं नॅचरल ड्रॉट ऍटमॉस्फेरिक कंडिशन्सवर डिपेंड असल्यामुळे त्याची इफिशियन्सी पुअर आहे. आणि आपल्याला हाय ड्रॉट जर प्रोड्यूस करायचं असेल तर चिमनीची हाईट आपल्याला जास्त ठेवावी लागते, म्हणजे टॉल चिमनी रिक्वायर्ड आहे. त्यामुळे काय, इन मोस्ट ऑफ द मॉडर्न पॉवर प्लांट्स द ड्रॉट यूज मस्ट बी इंडिपेंडन्स ऑफ द ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स अँड इट मस्ट हॅव ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी ऑर कंट्रोल टू टेक द फ्लक्च्युएटिंग लोड ऑन द प्लांट्स. म्हणजे काय, मॉडर्न पॉवर प्लांट्स मध्ये आपण काय करतो तर ऍटमॉस्फेरिक कंडिशन्सवर डिपेंडंट नाही पाहिजे आपली सिस्टीम, म्हणजे इंडिपेंडंट पाहिजे अशी सिस्टीम यूज करतो. आणि ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, म्हणजे जसा आपला लोड व्हॅरी होईल, लोड जर कमी जास्त झाला तर ड्रॉट जो आपल्याला रिक्वायर्ड आहे तो कमी जास्त होतो. त्यामुळे फ्लक्च्युएटिंग लोड्सला तो फ्लेक्झिबल पाहिजे ड्रॉट सिस्टीम. नेक्स्ट, if the drought is produced by steam jet or fans to meet the larger drought requirement, then it is known as artificial drought. म्हणजे काय, जर ड्रॉट आपण स्टीम जेट और फॅनने जर प्रोड्यूस करून जे आपले ड्रॉट रिक्वायरमेंट आहे ती आपण फुलफिल केली किंवा मीट केलं तर त्याला काय होतं आपण आर्टिफिशियल ड्रॉट. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ आर्टिफिशियल ड्रॉट. Artificial drought is divided into two types. First one is steam jet drought. Steam jet drought म्हणजे काय, it employs steam to produce drought. म्हणजे इथं काय करतात steam jet drought मध्ये स्टीम जी आहे ती यूज करून ड्रॉट प्रोड्यूस केलं जातं. त्यात दोन टाइप्स आहे. फर्स्ट वन इज इंड्यूस्ड ड्रॉट. इंड्यूस्ड ड्रॉट म्हणजे काय, द फ्लू गॅसेस और फ्लू इज ड्रॉन और सक थ्रू ए सिस्टीम बाय फॅन्स और स्टीम जेट. म्हणजे काय असतं, जे आपलं चिमनी थ्रू किंवा फर्नेसला आपण जो ड्रॉट प्रोड्यूस करतो तिथे आपण फॅन्स यूज केलेले असतात आणि ते आउटसाइड ची जी एअर आहे ती काय करतं, सक करतं किंवा ड्रॉन करतं, म्हणजे आतमध्ये खेचतं किंवा आतमध्ये हवा ओढल्या जाते त्याने इंड्यूस ड्रॉट मध्ये, आणि त्याचा यूज करून ड्रॉट प्रोड्यूस होतो. त्याला म्हणायचं इंड्यूस ड्रॉट. देन फोर्स ड्रॉट. तरी इथे काय केलंय, एअर इज फोर्स इनटू द सिस्टीम बाय ए ब्लोअर और स्टीम जेट. म्हणजे इथे काय केलं जातं, एअर जी आहे आउटसाइड एअर ती फोर्सफुली स्ट्राइक केली जाते बाय युजिंग ब्लोअर और स्टीम जेट. नेक्स्ट सेकंड टाइप कोणता आहे, मेकॅनिकल ड्रॉट. मेकॅनिकल ड्रॉट एम्प्लॉइज फॅन और ब्लोअर्स टू प्रोड्यूस द ड्रॉट. म्हणजे इथे काय यूज करतो आपण, फॅन किंवा ब्लोअर्स यूज करत असतो मेकॅनिकल ड्रॉट प्रोड्यूस करण्यासाठी. तर त्याचे थ्री टाइप्स आहे. फर्स्ट वन इज इंड्यूस्ड फॅन ड्रॉट, सेकंड फोर्स फॅन ड्रॉट, आणि थर्ड वन इज बॅलन्स फॅन ड्रॉट. इंड्यूस्ड फॅन ड्रॉट म्हणजे काय, फ्लू गॅसेस इज ड्रॉन और सक्ड थ्रू द सिस्टीम बाय फॅन और स्टीम जेट. म्हणजे इथे काय केलं आपण, फ्लू गॅसेस जे ते आपण सक करायचे किंवा ड्रॉन करायचे, तर त्यासाठी इथे आपण यूज काय करतो, मेकॅनिकल इक्विपमेंट्स म्हणजे फॅन किंवा स्टीम जेट. करेक्ट. देन फोर्स फॅन ड्रॉट म्हणजे यामध्ये काय यूज करतो आपण, एअर काय करणार आपण फोर्सफुली स्ट्राइक करायची आपल्याला, म्हणजे ड्रॉट सिस्टीम साठी. तर ते आपण कशाचा यूज करतो तिथे, फॅन, ब्लोअर और स्टीम जेट. आणि लास्ट वन इज बॅलन्स्ड फॅन ड्रॉट.
बॅलन्स म्हणजे काय आहे? जी इंड्युस्ड फॅन रॉड आणि फोर्स फॅन रॉड जे आहे त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून जी सिस्टीम असते त्याला आपण म्हणतो बॅलन्स फॅन रॉड. म्हणजे यामध्ये काय असतं, दोन्ही पण सिस्टीम यूज करतात, इंड्युस्ड फॅन रॉड पण आणि फोर्स फॅन रॉड पण. तर आता आपण जे तीन मेथड्स आहे, इंड्युस, फोर्स अँड बॅलन्स्ड, या तिन्हींचं एक्सप्लेनेशन बघू. करेक्ट. आता इथपर्यंतचा पार्ट समजला सगळ्यांना? हॅलो प्रेमनाथ, समजलं का? सगळ्यांना समजलं? हो सर. हो सर. ओके. प्रेमनाथ, आवाज येतोय तुला? हॅलो सगळ्यांना आवाज येतोय का? प्रत्येकाने आन्सर द्या मला आता, म्हणजे कोण कोण लेक्चर ऐकतंय लक्षात तरी येईल. येस. यस सर. ऋषिकाला आलाय आवाज, अभिषेकला आलाय, म्हणजे तो पण लेक्चर अटेंड यस करतोय. सर. माझं पण. येस सर. ओके. येस सर. Yes, sir. ओके. प्रगती, आवाज आलाय तुला? लेक्चर समजलंय? ठीक आहे, नेक्स्ट बघायचं आता. नेक्स्ट पॉइंट. Next one is induced drought. Induced drought means in this system the blower is located near the base of chimney instead of near the grate. Grate म्हणजे काय सर? ग्रेट म्हणजे आपला जो फर्नेसचा बेस असणार आहे त्याला आपण ग्रेट म्हणतो. तर आपण ग्रेट पाशी ब्लोअर लोकेट करण्यापेक्षा आपण चिमनीच्या बेसला ब्लोअर फिट करत असतो. तर इंड्युस्ड मध्ये काय करणार, तो एअर सक करणार आहे, म्हणजे जे फ्लू गॅसेस वगैरे जे असणार आहे फर्नेस मध्ये कोल बर्न केल्यानंतर प्रोड्यूस होणार ते सक करणार आहे किंवा सक करून घेणार आहे आणि मग तो चिमनी थ्रू बाहेर आउटसाइड एअरला पास करणार आहे ऍटमॉस्फिअर मध्ये. द एअर इज सक इन द सिस्टीम बाय रिड्युसिंग द प्रेशर थ्रू द सिस्टीम बिलो ऍटमॉस्फिअर. म्हणजे काय केलं जातं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा प्रेशर कमी केलं जातं सक करताना. The induced draught fan sucks the flue gases from the furnace and pressure inside the furnace is reduced below atmosphere and induces atmospheric air to flow through the furnace. यामध्ये काय केलं जातं, induced draught fans जे आहे ते flue gases suck करतात from the furnace and pressure inside the furnace is reduced below the atmosphere. म्हणजे काय होतं, फर्नेस मधलं जे प्रेशर आहे ते काय होतं, रिड्यूस होतं बिलो ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा रिड्यूस केलं जातं. त्यामुळे काय होतं, ऍटमॉस्फेरिक एअर जे आहे ते थ्रू फर्नेस इंटर होतं किंवा पास केलं जातं. द ऍक्शन ऑफ द इंड्युस्ड ड्रॉट इज सिमिलर टू द ऍक्शन ऑफ चिमनी. इंड्युस्ड ड्रॉट मध्ये जी ऍक्शन होणार ती चिमनी मध्ये जशी ऍक्शन होणार आहे किंवा नॅचरल ड्रॉट मध्ये सेम त्याप्रमाणे वर्क होते इंड्युस्ड ड्रॉट. Then next, the draught produced is independent of the temperature of the hot gases. Therefore, the gases may be discharged as cold as possible after recovering as much as heat possible in air filter and economizer. म्हणजे काय, ड्रॉट प्रोड्यूस इज इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर. म्हणजे जो ड्रॉट प्रोड्यूस होणार तो आपला टेम्परेचरवर डिपेंडंट नसणार आहे, जसा नॅचरल ड्रॉट डिपेंडंट असतो टेम्परेचरवर. त्यामुळे काय होतंय, द हॉट गॅस इज देअरफॉर hot gases may be discharged as cold as possible.
राहुल माइक म्यूट कर. The drought produce is independent of the temperature of hot gases. म्हणजे काय आहे, जो ड्रॉट प्रोड्यूस होणार तो हॉट गॅसेसच्या टेम्परेचरवर डिपेंड नसणार आहे आणि त्यामुळे काय होतं गॅस जे डिस्चार्ज होतात ऍज कोल्ड ऍज पॉसिबल. म्हणजे गॅसचं टेम्परेचर जास्त इन्क्रीज जरी नसेल तरी आपण ते डिस्चार्ज करू शकतो ऍटमॉस्फिअर मध्ये. चिमणी थ्रू जे आपण हॉट फ्ल्यू गॅसेस बाहेर टाकणार ते आपण कोल्ड कंडिशन मध्ये पण बाहेर टाकू शकतो आणि त्यामुळे काय होतं हीट रिकव्हरी पण इझिली होते. कशामध्ये हीट रिकव्हरी होते तर इन एअर फ्री हीटर और इकॉनोमायझर. म्हणजे एअर फ्री हीटर और इकॉनोमायझर मध्ये आपण काय करतो हीट जी आहे ती ऍब्झॉर्ब करतो और किंवा रिकव्हर करतो. म्हणजे ती हीट जी आहे वेस्टेज होणार ती आपण यूज करत असतो. हीट रिकव्हरी सिस्टीम मध्ये आपण बघितलं ना हीट कशी रिकव्हर करतो. ओके, दिस इज द डायग्राम ऑफ इंड्युस्ड फर्नेस, इंड्युस्ड ड्रॉट. त्यामध्ये काय हे जे इकडे दिसतंय आता राईट लेफ्ट साइडला त्या आहे बॉयलर अँड फर्नेस. म्हणजे बॉयलर अप्पर साइडला फर्नेस. फर्नेसचे जे डाऊन साइड आहे त्याला काय म्हणतात ग्रेट. ग्रेटला काय करतोय आपण एअर इन करतोय बरोबर. बोथ साइडने एअर इन केली त्यामुळे काय झालंय आता फ्ल्यू गॅस कोल बर्न झाल्यानंतर फ्ल्यू गॅसेस प्रोड्यूस होत आहेत. ते फ्ल्यू गॅसेस आपण पास करतोय पुढे. ते गेले इकॉनोमायझर मध्ये तिथे आपण हीट रिकव्हर केली. देन एअर फ्री हीटर मध्ये गेले तिथे पण आपण हीट रिकव्हर केली. मग ते कुठे जात ते जाता कुठे नाही ब्लोअर मधून. तर ब्लोअर मध्ये आपण काय केलंय की एअर सक करतोय. म्हणजे काय करतोय प्रेशर तिथे प्रेशर डिफरन्स प्रोड्यूस केला आणि एअर सक करतोय म्हणजे ओढतोय. त्यामुळे काय होतंय फर्नेस मधून जे फ्ल्यू गॅसेस प्रोड्यूस होत आहे ते ऑटोमॅटिकली चिमणीकडे अट्रॅक्ट होत आहे किंवा खेचले जात आहे. फोर्सफुली केलं जात नॅचरली नाही तर फोर्सफुली होत आहे कारण की ब्लोअर यूज केला आपण आणि ते ब्लोअर मधून कुठे जात आहे चिमणी थ्रू एक्झॉस्ट मध्ये. करेक्ट समजलंय इनबिल्ट ड्रॉटचं ऑपरेशन कसं आहे. हो सर. ओके, म्हणजे फर्स्टली काय करतो आपण इथे ब्लोअर रन करतोय. ब्लोअर रन केल्यामुळे काय होतंय तो एअर सक करणार आहे. मग आपण इकडून जी एअर इन करतोय ती फर्नेस मधले फ्ल्यू गॅसेस प्रोड्यूस झाल्यानंतर ती एअर सक होते आणि ती कुठे जाते इकॉनोमायझर मध्ये एअर फ्री हीटर मध्ये आणि देन बॉयलर मध्ये ब्लोअर मधून पुढे जाते चिमनी मध्ये. इकॉनोमायझर आणि एअर फ्री हीटर मध्ये ती हीट जी हीट असणार त्यामध्ये ती रिकव्हर केली जाते. नेक्स्ट वन इज फोर्स ड्रॉट. In forced draught system, the blower is installed near the base of boiler and the air is forced to pass through the furnace, flues, economizer, air preheater and to stack. म्हणजे काय केलं जातं फोर्स ड्रॉट सिस्टीम मध्ये काय असतं तर आपण ब्लोअर जे आहे ते प्रिव्हियस मध्ये काय केलं होतं प्रिव्हियस इंड्यूस ड्रॉट मध्ये चिमणीच्या बेसला आपण इन्स्टॉल केलं होतं. तर फोर्स ड्रॉट मध्ये काय असतं तर बॉयलर किंवा जे आपलं फर्नेस असणार आहे त्याच्या नियर किंवा त्याच्या बेसला आपण काय करतोय जे फॅन्स किंवा ब्लोअर जे असणार ते आपण इन्स्टॉल करतोय. त्यामुळे काय होतंय एअर जी आहे ती फोर्सफुली बॉयलर मध्ये किंवा फर्नेस मध्ये आपण ट्रान्सफर करतोय किंवा इन करतोय. त्यामुळे काय होतंय तिथे प्रेशर जे फ्ल्यू गॅसेस ते पास होतं कुठे इकॉनोमायझर मध्ये एअर फ्री हीटर मध्ये आणि देन टू स्टॅक म्हणजे स्टॅक किंवा चिमनी. म्हणजे फर्स्टली काय होतंय आपण एअर कुठे एअर इन कुठून करतो एअर इन करताना फोर्सफुली करतोय फॅनचा यूज करून फर्नेस मध्ये. मग फर्नेस मध्ये जे फ्ल्यू गॅसेस असणार आहे ते पण फोर्सफुली पास होणारे ट्यूब मधून इकॉनोमायझर एअर फ्री हीटर थ्रू चिमनीकडे आणि चिमनी मधून एक्झॉस्ट मध्ये ते गॅसेस लिव्ह केले जातात. This draught system is known as positive draught system or forced draught system because the pressure and air is forced to flow through the system. म्हणजे काय केलं जातं प्रेशराइज एअर जी आहे ती फोर्सफुली आपण फ्लो करतोय सिस्टीम मधून. A function of stack or chimney is to discharge gases high in the atmosphere to prevent the contamination.
म्हणजे स्टॅक और चिमनीचा काय काय यूज आहे तर डिस्चार्ज गॅसेस हाय म्हणजे एकदम हाय लेवलला किंवा आपण काय होतो ड्रॉट चिमनीची जी लेवल आहे ती हाईट जी आहे ती जास्त पाहिजे कशासाठी तर जे आपले जे गॅसेस बाहेर पडणार एक्झॉस्ट गॅसेस त्यामुळे काय होतं कॉन्टॅमिनेशन और त्यांचा ह्युमन हेल्थवर वगैरे इफेक्ट होतो जर लोअर साईडला असेल तर लोअर ऍटमॉस्फिअर मध्ये सोडले तर त्यामुळे काय करतो आपण हाय हाईट ठेवतो आणि ते अप्पर रिजन मध्ये सोडून देतो ऍटमॉस्फिअरच्या it is not much significant for producing draught therefore height of chimney may not be very much म्हणजे चिमनीची हाईट आपण खूप पण जास्त इन्क्रीज करू शकत नाही कारण की आपले फॅन्स और ब्लोअर्सने जे फोर्सफुली एअर स्ट्राईक केली ती फोर्सफुली ट्रान्सफर झाली पाहिजे बाहेर पण जर आपण हाईट इन्क्रीज केली जास्तच तर ते आपल्याला ज्याप्रमाणे ड्रॉट पाहिजे त्याप्रमाणे प्रोड्यूस होणार नाही त्यामुळे आपण चिमनीची हाईट खूप जास्त पण वाढू शकत नाही त्याला पण एक लिमिट असते दिस इज द डायग्राम ऑफ फोर्स ड्रॉट तर फोर्स ड्रॉट मध्ये काय केलंय इकडे लेफ्ट साइडला ब्लोअर दिसतंय बघा ब्लोअरचा यूज करून आपण एअर फोर्सफुली ग्रेट मध्ये किंवा फर्नेस मध्ये आपण फ्लो केली तिथून काय झालं फ्लू गॅसेस इकॉनॉमायझर एअर फिल्टर थ्रू एअर फिल्टर अँड स्टॅक और चिमनी थ्रू एक्झॉस्ट मध्ये लिव्ह केले समजलं डायग्राम बघून तुम्हाला जे वर्किंग आहे ते लक्षात आलंच असेल करेक्ट हॅलो हो सर समजले. ओके balanced draught. It is always preferable to use a combination of forced draught and induced draught instead of forced or induced draught alone. म्हणजे काय बॅलन्स ड्रॉट सिस्टीम जी आहे ती प्रेफरेबल आहे म्हणजे मोस्टली यूज करतात दोन्ही बिकॉज काय असतं दोन्ही फोर्स ड्रॉट आणि इंड्यूस ड्रॉटचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे काय आपण फर्नेसच्या इनपुट साइडला पण ब्लोअर कनेक्ट करतो आणि चिमनीच्या बेसमेंटला पण ब्लोअर कनेक्ट करतो म्हणजे त्यामुळे काय होतं आपलं जो ड्रॉट सिस्टीम आहे ती इफेक्टिव्हली वर्क होते आणि हाय ड्रॉट आपण तिथे प्रोड्यूस करू शकतो if the forced draught is used alone then the furnace cannot be opened either for firing or inspection because of high pressure air inside the furnace will try to blow out suddenly and there is every chance of blowing out the fire completely and furnace stop म्हणजे काय होतंय फोर्स ड्रॉट जर आपण एक म्हणजे ओनली फोर्स ड्रॉट जर यूज केलं आणि जर आपल्याला फर्नेस ओपन करायचं असेल तर ते आपण ओपन करू शकत नाही त्याचं रिझन काय आहे जर आपण डायरेक्टली म्हणजे फर्नेस ओपन केलं तर त्यामुळे काय होईल एकतर फायरिंग होईल किंवा इन्स्पेक्शन हाय प्रेशर एअर जी आहे ती स्ट्राईक होईल फर्नेस मध्ये त्यामुळे काय होणार जो आपण कोल वगैरे बर्न करतोय तो सडनली बर्न होऊन जाईल किंवा ब्लो होऊन जाईल आणि त्यामुळे काय होईल पूर्ण फायर बर्न झाल्यामुळे कोलचा सप्लाय आपण इमिजिएटली इन्क्रीज करू शकत नाही त्यामुळे जो आपला फर्नेस जो आहे तो स्टॉप होऊन जाईल म्हणजे जे आपली जे कोल बर्न करतोय ते प्रोसेस थोड्या वेळापुरती स्टॉप होऊन जाईल त्यामुळे आपलं आउटपुट जे आहे ते भेटणार नाही नेक्स्ट if the induced draught is used alone then also furnace cannot be opened either for firing or inspection because of cold air will try to rush into furnace and as the pressure inside the furnace is below atmospheric pressure this reduces the effective draught and dilutes the combustion म्हणजे जर आपण इंड्यूस ड्रॉट सिस्टीम जर यूज केली तर इंड्यूस ड्रॉट मध्ये काय आपण चिमनीच्या बेसला ब्लोअर फिट इन्स्टॉल केलंय तर ते काय करतंय एअर सक करतंय त्यामुळे काय होतंय कोल्ड एअर जी ती फर्नेस मधून ट्रान्सफर होते तर त्यामुळे काय होतंय